नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। करंट अल्गोरिदम ही आपण यूट्यूबची सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक अभ्यासपूर्ण पद्धतीने डिस्कस करत आहोत। असेच मुद्दे आपण डिस्कस करत आहोत जे आपल्याला परीक्षेला विचारले जातील। त्याच सिरीज मधला आज आपण पुढचं लेक्चर पाहणार आहोत सरन्यायाधीश यांच्याविषयीचं। नुकतंच सध्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केलेली आपल्याला पाहता येते। ही शिफारस राष्ट्रपतीकडे केलेली आहे आणि राष्ट्रपती 14 मेला न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांना 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ देणार आहे। त्या अनुषंगाने आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। आता भूषण गवई यांच्याविषयी वैयक्तिक माहिती पाहूयात। त्यांच्या वडिलांचं नाव रासू गवई असं होतं। ते बिहार आणि केरळ राज्याचे राज्यपाल राहिलेले आहेत। काँग्रेसचे जुने नेते पण राहिलेले आपल्याला पाहता येतात। आणि मग त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला अमरावतीमध्ये झालेला आहे। आपल्यासाठी ती पण महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रीयन व्यक्ती सरन्यायाधीश होतात। त्यांनी नागपूरमधून आपलं BA LLB हे शिक्षण पूर्ण केलेले आहे। बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये त्यांनी वकील म्हणून पण काम केलेलं आपल्याला पाहता येतं। त्याच्यानंतर नोव्हेंबर 2005 मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयातले ते कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले पाहता येतात। लक्षात ठेवा, बॉम्बे उच्च न्यायालय असाच शब्द आहे। उच्च न्यायालयाचं नाव बॉम्बेच आहे, शहराचं नाव मुंबई आहे। 2019 मध्ये त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आपल्याला पाहता येते। आणि 52वे CJI म्हणून त्यांचा जो कार्यकाळ असणार आहे 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 असा एक साधारणपणे 6 महिन्याचा त्यांना कार्यकाळ मिळणार आहे। नागपूर बार असोसिएशन ही जी वकील लोकांची संघटना आहे त्या संघटनेचे सदस्य असणारे 3 लोक आतापर्यंत भारताचे सरन्यायाधीश झालेले आहेत। त्यामध्ये M हिदायतुल्ला हे पण आहेत। M हिदायतुल्ला हे भारताचे उपराष्ट्रपती पण राहिलेले आहेत। काही काळ त्यांनी राष्ट्रपती म्हणून पण काम केलेलं आहे। नंतर न्यायमूर्ती शरद बोबडे आणि न्यायमूर्ती भूषण गवई असे 3 लोक आपल्याला पाहता येतात। आता भूषण गवई यांच्याविषयी वैयक्तिक माहिती आपण पाहिलेली आहे, परंतु त्यांनी न्याय निवाडा देताना काय काय महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयासंदर्भात पण आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। म्हणून त्यांचे महत्त्वाचे 7-8 निर्णय मी इथे घेतलेले आहेत। आतापर्यंत त्यांनी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असताना 200+ केसेस हँडल केलेले आहेत, ज्याच्यात महत्त्वाचे निर्णय त्यांनी दिलेले आहेत। त्यातले महत्त्वाचे इथे घेतलेले आहेत। अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार आहे, हा निर्णय त्यांच्या खंडपीठाने दिलेला आपल्याला पाहता येतो। त्याच्यानंतर आर्टिकल 370 जे आहे ते संविधानिक आहे, व्हॅलिड ठरवलेला आहे, त्याचाही निर्णय त्यांनी दिलेला आहे। त्या निर्णयामध्ये त्यांचा न्यायाधीश म्हणून सहभाग होता। नोटबंदी जी केलेली आहे, नोटबंदी वैध आहे हे सांगितलेलं त्यांनी आपल्याला पाहता येतं। भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भातला त्यांनी निर्णय दिलेला पाहता येतो। इलेक्ट्रोल बॉन्ड 2024 मध्ये खूप जास्त चर्चेचा विषय होता इलेक्शनच्या अगोदर, ते इनव्हॅलिड आहेत, असंविधानिक आहेत, त्याचा निर्णय त्यांनी दिलेला आहे। राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने जी शिक्षा दिलेली होती त्या शिक्षेला त्यांनी स्थगिती दिलेली आहे। राजीव गांधी यांचे जे मारेकरी आहेत त्या मारेकरांच्या सुटकेच्या संदर्भातला सुद्धा त्यांनी निर्णय दिलेला आपल्याला पाहता येतो। आणि उत्तर प्रदेशचं सरकार आता हळूहळू महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला ती पद्धत आलेली पाहता येते। बुलडोजर चालवून जे काही घरं वगैरे पाडले जातात त्या कारवाईला त्यांनी स्थगिती दिलेली पाहता येते। असे त्यांचे महत्त्वाचे 8 निर्णय मी तुम्हाला इथं दिलेले आहेत। आता आपल्याला करंटला भूषण गवई यांच्याविषयीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, परंतु मग सरन्यायाधीश काय असतात, कोण व्यक्ती सरन्यायाधीश होऊ शकतात, त्यांची पात्रता काय आहे, इतर सगळ्या गोष्टी आपण इथं डिस्कस करूया। भारतीय संविधानातलं कलम 124 मध्ये सरन्यायाधीश किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश यांच्या नियुक्ती संदर्भातली तरतूद आपल्याला पाहता येते। त्यांची नियुक्ती आणि शपथ, त्यांना शपथ कोण देतात तर राष्ट्रपती देतात आणि नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात। परंतु राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करताना जी कॉलेजियम सिस्टीम आहे त्या कॉलेजियम सिस्टीमच्या आधारे करतात। कॉलेजियम सिस्टीमवर सुद्धा आपण करंट अल्गोरिदम मध्ये एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओ सोबत देतो, ते एकदा पाहून घ्या। राष्ट्रपती सरन्यायाधीशाची नियुक्ती करताना सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशाशी चर्चा करतात आणि त्याच्या अनुषंगाने त्यांची नियुक्ती केली जाते। आता राष्ट्रपतींनी संजीव खन्ना जे सध्याचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्याशी चर्चा केलं आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशाशी चर्चा करून भूषण गवई यांना 52वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त केलेलं आपल्याला पाहता येतं। मग एखाद्या व्यक्तीला सरन्यायाधीश व्हायचे, मग त्याच्यासाठीची पात्रता काय आहे किंवा सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश, एक पहिला व्यक्ती तो भारताचा नागरिक असावा। त्याच्यानंतर एखाद्या हायकोर्टाचा ते 5 वर्ष न्यायाधीश असले पाहिजेत, किंवा इथं किंवा शब्द आहे लक्षात ठेवा।
हायकोर्टाचे 5 वर्ष न्यायाधीश असावेत किंवा हायकोर्टात 10 वर्ष वकिली केलेली असावे. आणि तिसरी कंडिशन आहे कायदेतज्ञ, प्रसिद्ध कायदेतज्ञ असावं. पण हे कुणाच्या मतानुसार? तर राष्ट्रपतीच्या मतानुसार. राष्ट्रपतींना खात्री पडली पाहिजे की ही व्यक्ती प्रसिद्ध कायदेतज्ञ आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलं अशा काही व्यक्ती आहेत त्यांनी कधीच कुठल्याही न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून काम केलेलं नव्हतं, फक्त वकील म्हणून ते प्रॅक्टिस करत होते. त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचं डायरेक्ट न्यायाधीश केलेलं आपल्याला पाहता येतं. ही त्यांची पात्रता आहे. सुप्रीम कोर्टाचं न्यायाधीश होण्यासाठी कमीत कमी वय किती असावं याची संविधानामध्ये काहीही तरतूद केलेली नाही. जर एखादी व्यक्ती सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाली तर ती वयाच्या 65 वर्षापर्यंत सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश राहते. हायकोर्टाच्या बाबतीत याची मर्यादा 62 वय आहे, हे लक्षात ठेवा. जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या वयाचा प्रश्न निर्माण झाला तर त्याबाबत निर्णय कोण घेतं? तर संसद निर्णय घेते. आणि आता हे सगळीकडे माहिती आलेली आहे. भारतामध्ये के.जी. बालकृष्णन हे पहिले दलित व्यक्ती आहेत जे सरन्यायाधीश झालेले होते आणि भूषण गवई हे दुसरे व्यक्ती आहेत. ती पण माहिती इथं देऊन ठेवलेली आहे. आता थोडंसं आपण सरन्यायाधीश या पदाविषयीचं पाहूयात. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर एच.जी. कनिया होते. त्यांना अतिशय कमी काळ मिळालेला आहे. 1950 ते 51 एक वर्षभराच्या आसपास त्यांनी राहिलेले आपल्याला पाहता येतात. एच.जी. कनिया आहेत. त्यांचे चिरंजीव सुद्धा नंतर सरन्यायाधीश राहिलेले आपल्याला पाहता येतात. हा प्रश्न एक वारंवार विचारला जातो की भारतामध्ये कोणती व्यक्ती सर्वाधिक सरन्यायाधीश राहिलेली आहे? आपल्या पुण्याचे वाय.व्ही. चंद्रचूड, यशवंत चंद्रचूड जे आहेत, जे 16वे सरन्यायाधीश होते. 1978 ते 85 इतका कालावधीसाठी ते सरन्यायाधीश राहिलेले आहेत. मग सर्वाधिक काळ कोण राहिले हे विचारलं जाऊ शकतं. तर सर्वात कमी काळ कोण आहे? तर 22वे सरन्यायाधीश होते के.एन. सिंग. ते फक्त 16 दिवस सरन्यायाधीश राहिलेले आपल्याला पाहता येतात. या प्रकारचे इथं एक क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, म्हणून ही माहिती घेतलेली आहे. आता इथं एक आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की रिसेंटचे कोण कोण सरन्यायाधीश आहेत त्याची आपल्याला एक लिस्ट आपण जनरली जे महत्वाचे अवॉर्ड आहेत किंवा महत्वाच्या नियुक्ती आहेत त्याच्या बाबतीत हे करून ठेवत असतो. 49वे सरन्यायाधीश आहेत उदय ललित. 50वे आहेत धनंजय चंद्रचूड, वाय.व्ही. चंद्रचूड यांचे चिरंजीव आहेत ते. 51वे आहेत संजीव खन्ना आणि 52वे आता बी.आर. गवई किंवा भूषण गवई हे आपल्याला पाहता येतात. आता असे कोण कोण व्यक्ती आहेत जे महाराष्ट्रातले किंवा मराठी व्यक्ती आहेत जे आतापर्यंत सरन्यायाधीश झालेले आपल्याला पाहता येतात? त्यामध्ये एच.जी. कनिया हे महाराष्ट्रातले आपल्याला पाहता येतात. त्याच्यानंतर साताऱ्याचे असणारे पी.बी. गजेंद्र गडकर हे सुद्धा सरन्यायाधीश राहिलेले आहेत. मुद्दाम मी मराठी कोण कोण आहेत आणि महाराष्ट्रीयन कोण कोण आहेत हे 9चे 9 लोक महाराष्ट्रातले आहेत आणि त्यातले मराठीचे नावं पण मी तुम्हाला देऊन ठेवलेले आहेत. यशवंत चंद्रचूड राहिलेले आपल्याला पुण्याचेच आहेत. मधुकर कनिया, एच.जी. कनिया यांचे चिरंजीव आहेत ते. सरोज कपाडिया मुंबई मधले आहेत. शरद बोबडे 47वे आहेत, नागपूरचे आपल्याला पाहता येतात. उदय ललित सोलापूरचे आहेत. डी.वाय. चंद्रचूड, वाय.व्ही. चंद्रचूड यांचे चिरंजीव आहेत आणि बी.आर. गवई असे एकूण 9 महाराष्ट्रातले व्यक्ती आतापर्यंत सरन्यायाधीश झालेले आहेत आणि 4 व्यक्ती तुम्हाला मराठी व्यक्ती तिथं दिसणार आहेत. ती पण लिस्ट एकदा पाहून ठेवा. जर त्या अँगलने काही प्रश्न आला तर मग आपली तयारी असावी म्हणून आपण तो कंटेंट इन्क्लूड केलेला आहे. आपली जी आता 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे ती राज्यसेवा पूर्व परीक्षा समोर ठेवून आपण पॉलिटीची PYQ अल्गोरिदम बॅच सुरू केलेली आहे. या बॅच मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 2013 ते 24 दरम्यानचे एकूण 12 पेपर आणि या 12 पेपर मधले 163 क्वेश्चन अतिशय डिटेलपणे डिस्कस केलेले आहेत. सर्व व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. जवळपास 13 तासाचा कंटेंट आहे. यामध्ये पॉलिटीची रिव्हिजन कशी होईल याचा पूर्ण विचार करून तो कंटेंट तयार केलेला आहे. त्यामध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मेथड वापरलेले आहे. व्हर्टिकल म्हणजे अतिशय डिटेलमध्ये ज्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन विचारले जातात ते डिटेल डिस्कस केलेले आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे त्याच्यावर अधूनमधून क्वेश्चन विचारले जातात त्यातला बेसिक कंटेंट तिथं कव्हर केलेला आहे. काही निमॉनिक्स ट्रिक्स पण सांगितलेले आहेत. कुठल्या टॉपिकवर उद्या एखादा क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे ते पण सांगितलेलं आहे. पॉलिटीच्या करंटच्या घडामोडी सुद्धा आपण तिथं कव्हर केलेल्या आहेत. ही सगळी बॅच एज्युकल्चरच्या ऍपवर तुम्हाला उपलब्ध आहे. ती तुम्ही जॉईन करू शकता आणि पॉलिटीमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. करंट अल्गोरिदम किंवा पॉलिटी संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचं स्वागत असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूयात. थँक्यू.